रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. शरद दिवार. आपल्या पोटात एक आणि ओठात एक आज कळाली आपली राजनीती. बौद्ध बांधवांनो सावध व्हा. स्वातंत्र्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवणे खासदार बजरंग सोनवणेंनी जाणून बुजून केलेली नवी खेळी आहे. केज तालुक्यातील आनंदगाव येथील खासदार बजरंग सोनवणे यांच्या एडेश्वरी सहकारी साखर कारखाना येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो प्रतिमा न ठेवणे खासदार बजरंग सोनवणे जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे, असा आरोप सर्व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आणि त्याच अनुषंगाने आमच्या वंचित बहुजन आघाडी केज तालुक्याच्या वतीनं देखील आम्ही कार्यकर्त्यांनी सदर बाबीचा निषेध व्यक्त केला आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून ही बाब घडणे आम्हाला अपेक्षित नव्हते, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक केलेली ही घटना आहे, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शरद दिवार यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार केज यांच्याकडे केली आहे. देशातील सर्व शासकीय कार्यालयात आणि कार्यालयाच्या ठिकाणी आणि इतर सामाजिक संस्था यासह विविध ठिकाणी कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात येते आणि कार्यक्रमात प्रतिमा ठेवून प्रतिमेचे पूजन केले जाते. आणि ही माहिती संविधानिक पदावरील जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार संविधानिक पदावरील जबाबदार लोकप्रतिनिधी खासदार बजरंग सोनवणे यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बुजून या प्रकरणावरून आपण चर्चेत यावं म्हणून त्यांनी एडेश्वरी कारखान्याचे ध्वजारोहण करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जाणून बुजून न लावताच ध्वजारोहण केले. त्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे, परंतु हा अवमान अनावधानाने न होता तो जाणून बुजून केला आहे. कारण खासदार ही एक संस्थेमधील जबाबदार व्यक्ती असून ज्या राज्यघटनेची अर्थात संविधानाची शपथ घेऊन ते खासदार झाले, त्याच संविधान निर्मात्याला ते कसे काय विसरू शकतात, ही गंभीर बाब आहे हे त्यांनाही माहीत आहे. परंतु त्यांनी हा खेळलेला नवा डाव आहे. दलित बौद्ध बांधवांच्या भावना दुखवायच्या, समाजात तेढ निर्माण करायची आणि त्यांनी हा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून आंबेडकरी अनुयायी त्यांच्याकडून खासदार बजरंग सोनवणे यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून अथक परिश्रम घेऊन संपूर्ण जगाला दिशा दाखवणारी, देशाला एकसंघ ठेवणारी राज्यघटना या देशाला अर्पण करून भारत देश प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी स्वातंत्र्यानंतर आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणात्मक विचारांचा, कृषी धोरणाचा, दूरदृष्टीचा, जनसमायोजनाचा, अर्थनिधीचा आधार घ्यावा लागतो. आज रोजी संपूर्ण भारत देश हा स्वाभिमानाने उभा आहे. या देशातील सर्व नागरिक हे स्वाभिमानाने, ताठमानेने आपले जीवन जगत आहेत आणि या सगळ्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे. भारत देश हा स्वाभिमानाने उभा आहे तो बाबासाहेबांनी संविधानरूपी रचलेल्या पायामुळेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाची मते हवी असतात, परंतु संविधान निर्मित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नको आहे, तसा सवाल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समस्त दलित चळवळीतील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटना आणि संविधानामुळे संविधानिक पदावर असलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवणे खासदार बजरंग सोनवणेंचा जाणून बुजून केलेला प्रयत्न आहे. सदरील घटनेचा आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा दलित कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त केला जातो आहे. एडेश्वरी साखर कारखाना येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा सोशल मीडियावर व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झालेला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार सोनवणे यांच्या एडेश्वरी कारखाना येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो न ठेवल्याचं दिसून येत आहे. सदर व्हिडिओमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे पूजन करताना खासदार सोनवणे दिसत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची माहिती आपण आपल्या स्तरावरून राज्याचे सहकार मंत्री, साखर सहकार आयुक्त यांच्यासह संबंधित कार्यालयाला अवगत करण्यात यावे अशा आशयाचे लेखी निवेदन शरद दिवार यांनी केज तहसीलदार यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार केज, जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी केज, पोलीस ठाणे केज यांना दिल्या आहेत. या लेखी निवेदनावर
शरद दिवार यांची स्वाक्षरी आहे. जर आपण दिनांक 24 ऑगस्ट 2026पर्यंत खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल केला नाही तर दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी केस तहसील कार्यालयासमोर मी स्वतः बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा शरद दिवार यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.